तर हॅलो, आज आहे 12 डिसेंबर 2023 12वा महिना आणि आपल्या किंजलचा बर्थडे होऊन जवळजवळ 1 महिना होऊन झाला. 6 दिवस झाले असतील ना. हा, 1 महिना 6 दिवस झालेले आहे. किती झाले? 1 महिना 6 दिवस. हा, त्यांच्या मते 1 महिने 6 दिवस झालेले आहे. खूप दिवसापासून आम्ही बर्थडे बनवायचा प्लॅन करत होतो, पण बर्थडे होत नव्हता काही कारणावस्तव. पण आज आपण आलो एवढ्या छान ठिकाणी. थांबा, तुम्हाला दाखवतो. आपलं जुहू बीच हे आहे, आपलं जुहू बीच. आणि बघा, हा कोण आहे? हा कोणता तरी पिक्चर होता ना, त्यामध्ये तिची बायको खाली पडते आणि तिचं मरून जाते तेव्हाला. तो कुत्रा बघा, तो चावणारा, तो जाऊ, त्याला इग्नोर करूया, पॉईंटवर येऊया. तर आपण त्यांचा तिचा बड्डे सेलिब्रेट नाही केला. तसं तर ओमकारचा पण बड्डे 1 डिसेंबरला होता, पण त्याचा पण बाकी आहे, तो आपण नंतर करू. पण हा व्ह्यू बघा, हा किती छान व्ह्यू आहे. पण त्यासाठी आता आम्हाला आठवलं किंजलचा बड्डे होता, त्यासाठी आम्ही केक आणला नाही. तर ओमकारने आपला डायरेक्ट केक बनवला. हे बघा, ह्याच्यापेक्षा छान केक कुठेच नसू शकतो. तर आपण आता किंजलचा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत. हा बड्डे तिला आयुष्यभर लक्षात राहणार आहे, कारण ती एक्साइटेड आहे. तिला पण दाखव जरा बर्थडे कट करायला, बर्थडेचा केक कट करायला हा, एक्साइटेड आहे. तिच्याशी बोल आता. हे घे, इंटरव्ह्यू घे तिचा आता. हा, बोल ग, खूप एक्साइटेड आहेस ना? हा. हे आता समोर आणि आहे. केक एवढा मस्त केक आहे, मग ती केक कापायला एक्साइटेड असणार. केक बनवणारा पण एवढा आहे चांगला. बात तो सही है. असा केक कधी तुम्ही बघितलाय का? नहीं. जो कट करायचा आहे पण खायचा नाहीये, ओनली फॉर शो. कुठे लिहिलंय का असं केक? नहीं. अरे तिथे लिहायचं. असं वाटतं किल्ला आहे तो. तो फायनली हा किल्ल्यासारखा दिसणारा आपला केक फायनली रेडी आहे. आणि याच्यावर किंजलचं आपलं नाव पण लिहिलंय, हॅपी बर्थडे छोटा डॉन. तर मनीषा, कसं वाटते तुम्हाला? आणि वाव, काय व्ह्यू आहे ना. तर फायनली आता किंजलचा बर्थडे हे बघा, यार कलेशकर. हा, हे केकचा पीस. तर फायनली मी पहिला cut केकचा केलेलं. पीस हा आम्ही ओंकारला देणार आहोत. तिला केक कापताना थांबी कापते. ओंकारसाठी थांबी केक कापते. एक मिनिट. हा, ते केक कापणारे नेहमी वेगळेच असतात. इकडे कॅमेरा मध्ये दाखव. तर केक कापणारे नेहमी दुसरेच असतात. तर फायनली आज आम्ही ओंकारला केक कापण्यासाठी ते ठेवलंय. हा, आता कसं उचलतो बघूया पीस. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. लुकिंग लाव. बरं तिला ये हवरी आहे, हवरीला दे आधी. हा, हवरीला दे. हर्षदा हर बार भागती है ना कि इसको ज्यादा चाहिए. तो गाइस, बर्थडे झालेला आहे आपला. आणि आता हळूहळू आपण तिला गिफ्ट देऊया आणि पुढचं काहीतरी देऊया. तुझा हात आणला. तर मित्रांनो, ही आहे आपली किंजल कळेशकर. आणि अरे द्यायचं आपल्याला, द्यायचं, भांडू नका. हा, तर हे आपलं गिफ्ट. अरे बापरे, एवढं छान पॅक केलंय. आणि हे आपलं पत्र. तर दोघ्या हे आपले काय बोलतात, ते काय त्यांचं नाव यार, सोसायटीमध्ये असतात ना, त्या सेक्रेटरी नाही, ते कार्यदर्शक काही पण बोलू नको. काय ते यार. हा, हे आपले कार्यकर्ते आहेत. आणि यांचा आमच्यातर्फे मोठी माणसं मोठी माणसं, हे मंत्री, सफाई कामगार मंत्री. आणि हे बात तो सही है. जी आता देऊया ना यार पटपट. सही सफाई वाली आहे. हा आपला काय होतं ते, तुझं सब्जेक्टचं नाव काय होतं? आपण नंतर याच्यावर तुझं सब्जेक्टचं नाव काय होतं? ब्रीफली बोलू ना, हे इम्पॉर्टंट. अरे काय होतं ते? हा, तर चला. हा, नॅचरल ऍक्सेप्टन्स. केमिस्ट्री. हा, तर हा आपलं छोटंसं गिफ्ट किंजलकडे. ते लेटर स्पेशल आहे, बाकी काय एवढं काही खास नाही. लेटर आता वाचलं जाणार. हा, तर लेटर वाचून दाखव. थांबा, मी दाखवतो आधी. हे बघा, पॉज करून वाचून बघून घ्या. हा, हे बघा, जावा आता, वाचा. तुम्हालाच वाचायचंय. प्रिय छोटा भीम, सर्वप्रथम आपणास आवाज नाही येत आहे. हार्दिक शुभेच्छा. तर आम्ही तुमचे काही शब्दांमध्ये वर्णन करतो, ते कृपया करून कानातून रक्त आलं तरी ऐकून घ्यावे. तुमचं वर्णन करण्यासाठी एक पान पण कमीच आहे, कारण तुम्ही सर्वगुण संपन्न आहात. हा, पुढे वाच. एका शांत मुलीपासून ते एका खोडकर मुलीपर्यंत, एका कोमल स्वभावापासून ते भांडणापर्यंत असे खूप सारे गुण तुमच्यात आहेत. आणि टोमणे मारणे ही तुमची स्पेशालिटी आहे. हे कोणाचं वाक्य होतं? टोमणे मारणे हे कोणाचं वाक्य होतं? ए, टोमडे मारणे तूच बोललाय. ए, हिंदी मधला वडका बोलला तो. मी
बोलत होती ते नका हिंदी लिहू. वाटला वर्ड काय बोलला? मी काय बोलत होती? टोंबडे? टॉन्ट बोलत हा होता टॉन्ट तू. टॉन्ट टॉन्ट आणि टोंबणे एकच असतं. रोहित, मी काय सांगू? मी मराठीत करून दाखवलं टॉन्टला टोंबणे. आणि तू काय बोलला? काय? अरे किंजल तर हे आधी वाचू दे ना. चल. बघितलं नाही ऐक ऐक याच्या पुढे मी बोलते हे वाक्य नका लिहू. तरी बोलतात तुला काय माहितीये किंजल किती टॉन्ट मारते. ये बोलला. हा बोलला, मी नाही बोललो. चल. हे दोघं पण बोलले, हे दोघं पण बोलले. तर जवळजवळ भूतकाळावर तुमची 22 वर्ष पूर्ण झाली. भूत आल्यावर अरे हे भूतकाळ, अरे तुला भूताला सांगितलेलं भूतकाळ लिहून आले बघ. असं कुठे कसं असतं यार. 22 वर्ष पूर्ण झाली. पण या 22 वर्षात तुमच्या या 1.5 फूट हे वाच आवाज यायला नाही पाहिजे. पडला. परत आवाज नाही आला. दीड तसेही मूर्ती लहान कीर्ती महान हे वाक्य तर तुम्हाला शोभूनच दिसते. तर तसं तर तुमच्या फॅशन सेन्सचा प्रश्नच नाही. का- कारण घरात Guys. ए मी वाचून दाखवतो. थांबा मित्रांनो, मी वाचून दाखव. 2 मिनिटं थांबा. घरातील वापराच्या सर्व वस्तू आम्ही तुमच्या कानात बघतो. हे बघा सगळं कानात. आज ते घड्याळाचा पेंडुलम घालून आले. ते काढे वाजतात 8 आणि 12 वाजले की ते वालाय. आणि तुमचा तो चष्मा डोक्यावर कमी डोळ्यांवर लावत जा. आता डोळ्यांना जास्त आहे. तसे खूप सारे गेला प्रचंड डोक्यावर. गुण तुमच्यात आहे. पण ते आता आठवण नाही का? आठवण आम्ही ट्रेन मध्ये होतो ना. पण तुमच्यासारखे छान सवंगडी भेटणे हे आमच्या हे काय आहे मागच्या जन्मात आहे. नशिबातील पापाची फळ. अरे ए इने लिहिलंय, आम्ही नाही लिहिलंय. काही पण सांगतो काय ए किंजल इने लिहिलंय. खरं. ठीक आहे चालेल. हे ठेवा. तर बाकीचं जे होतं ते आम्हाला आठवलं नाही, ते एवढंच लिहिलं. तर आता फायनली हे असं नावापुरतं गिफ्ट आहे. अंधेरी स्टेशन आलं. हा सॉरी अंधेरी स्टेशन आलं. मग आम्ही आवाज आहे का? आवाज. हा आवाज आहे का? पहिला केस कर काय वाटते तुला? अगं केस तो कर. कोणता होता ओंकार? तो पेपा पिक नहीं यूज करण्याची वस्तू आहे का? अजून नाही थ्रो करण्याची वस्तू आहे. एकदम मस्त आहे. मारायची मारायची वस्तू आहे. दांडा ती सराटा. नाही हे टोमणे मारण्यासाठी काहीतरी नवीन पुस्तक दिलंय. नवीन पुस्तक आहे. चालेल. यंत्र. जे तुला बोलले ना टोमणे मारतेस त्यांना मारायची वस्तू दिली आहे. चप्पल, शूज, शिव्या. त्या घालायच्या असतात. अरे यार काय व्ह्यू येतोय ना यार. शिव्या कशी मारणार आहे मला? ते घालणार आहे. शिव्या बोलून मारणार. अरे शिव्या पण मारतात. शिव्या बोलतात. आपला केकाचा ओमकारने बघा काय केलंय. भाई ओमकार आर्टिस्ट आहे. बाकी खाल्ला एक ओंकार. हा तुला भरवतो जरा. चॉकलेट फ्लेवर विथ अरे यार ए खाल्ला मी. लय खाल्लंय बा. अर्धा मीच खाल्लं. सस्ता. कोणी गिफ्ट यार ते माझ्याकडे ना व्यवस्थित सेलोटेप नव्हती आणि मला ते रॅप करताना कोणाची हेल्प नव्हती. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. मी एकटीने केलंय ते. मला सांगायचं ना मला. प्रत्येक वेळी असं सांगणं गरजेचं असतं का? मला सांगायचं मी आलो. एकदा नको ते काय दिलंय भाई? ही पण बघा. माझं बोट कुठे गेलं? ही पण अशी कुठची तरी हीच आहे. काय बोलतात यार त्याला? फ्री का गोवावरून आणते. अरे उघड लवकर, आपला सूर्यदेव गेलेले आहेत. तर तसे तर आता बघूया आता काय. माझी एक चप्पल कुठे गेली काय माहिती. ओ हो. अरे बापरे हे काय? हे लहान मुलांचे कसे आणलेस? नंबर नाहीये शूजचा. हे लहान मुलांचे कसे आणलेस पण? किती मोठा आहे. अरे हा सॉरी. त्याच्यामध्ये माझा एक पाय नसतो. हे पागल झाली आहेस, बरोबर बसणार आहे ते. बसती बरोबर मला वाटते असं. अरे बापरे हे काय आहे? पण सगळं खराब होणार. होऊ दे ना याच्यात ठेव पण. आणि गाईस. हे तर मला पण होईल. पहिले पाय झाड. पाय त्या झाडाला दे ना तिला काहीतरी. हे घे पेपर. हो नाही तर थांब. क्वालिटी आहे क्वालिटी आहे भाई. हेच गिफ्ट आहे. आता बघूया किंजलला कसं वाटतंय. फायनली ओंकार काय बोलणार आता? कसं आहे? आम्ही शूज घेतला आणि तिला बरोबर परफेक्ट साईज झाला. हा ते हे जे शूज आहेत ते दुसरीतल्या पोरांचे आहेत आणि ही 15वीत आहे. 15वीच बोलू शकतो ना? 15वीच्या पुढे. हा 15वीच्या पुढे 16वीत आहे. तर फायनली 16वीतल्या पोरवीला दुसरीचा पोराचा शूज झालेला आहे. तर हे बघा इथे बघा. हा इथे इथून इथून एवढा मोठा. एवढा. तुम्ही असं नाही दाखवायचं. अच्छा ठीक आहे. हा एवढा मोठा. एवढा बघा किती मोठा शूज आहे. हल्कचा पाय पण याच्यात जाणार नाही. साफ ओहो. हे काय? तोंडाने का फुसफुस. हे घ्या तू.